नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत। तर ही जी परीक्षा आहे ते कोण देऊ शकतं, याचबरोबर अंतिम वर्षातील विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात का, या संदर्भात प्रॉपर माहिती आपण देणार आहोत। शिक्षक भरती परीक्षेपूर्वी जी शिक्षक भरतीची परीक्षा घेतली जाते, तर यासाठी पात्र ज्या परीक्षेमार्फत व्हावं लागतं तर ती परीक्षा घेतली जाते टीईटी परीक्षा, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा। त्याच्यानंतर महाटेट शिक्षक अभियोग्यता परीक्षा। तर अशा या परीक्षांचं स्वरूप असतं। त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा प्रत्येक महाराष्ट्रातील भावी शिक्षकाला उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात मोफत कोचिंग देत आहोत। मी सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा ऑलरेडी उत्तीर्ण आहे, टीईटी सुद्धा उत्तीर्ण आहे। त्यामुळे तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन पुढील काही दिवसांपासून आपल्या चॅनलवरती माझ्या टीमसोबत तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा डीएड जर कॅन्डिडेट धारक असतील, डीएड किंवा डीएलएड कॅन्डिडेट धारक असतील तर तुम्ही पहिला पेपर देऊ शकता 1ली ते 5वी, आणि त्याच्यानंतर बीएड किंवा एमएड धारक कॅन्डिडेट असतील तर ते कॅन्डिडेट दुसरा पेपर 6वी ते 8वी पर्यंत हा टीईटीचा पेपर देऊ शकतात। तर अशा प्रकारे अंतिम वर्षामध्ये जरी शिकत असाल तरी देखील तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। अंतिम वर्षामध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांनी पहिल्या वर्षीची जी माहिती आहे ती पोर्टलवरती टाकायची आहे, आणि ज्यांचे ऑलरेडी बीएड डीएड उत्तीर्ण झालेले आहे तर असे कॅन्डिडेट दोन्हीही ऑप्शन वापरू शकतात। अंतिमच तुम्हाला माहिती टाकायची आहे। तर याच्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेची फी काय आहे, एक पेपर सिंगल देत असाल तर 1000 रुपये, 2 पेपर एकत्रितरित्या देत असाल तर 1200 रुपयांपर्यंतचा शुल्क आकारला जात आहे। तर अशा प्रकारची ही माहिती पाहायची आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला अपलोड काय करावं लागणार आहे, तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, सही अपलोड करायची आहे, हँड रिटन डिक्लेरेशन आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेलं आहे। ते सर्वप्रथम तुम्हाला पेजवर लिहायचं आहे, पेज स्कॅन करून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ते अपलोड करायचं आहे, आणि सगळ्यात प्रथम म्हणजेच ओळखीचा पुरावा तुम्हाला अपलोड करायचा आहे। तर अशा प्रकारची ही स्टेप आहे। चला तर वेळ न घालवता सदरचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात प्रॉपर माहिती घेऊया। महा टीईटी 2026 ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत। पाहू शकता की येथे ऑनलाईन जे फॉर्म आहेत ते 27 तारखेपासून 16 तारखेपर्यंत भरता येणार आहेत। त्यानंतर हॉल तिकीट 9 तारखेपासून 21 तारखेपर्यंत, आणि ही परीक्षा आहे पहिला पेपर रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, आणि दुसरा पेपर त्याच दिवशी दुपारी पाहू शकता की 2:30 पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। तर अशा प्रकारचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि संपूर्ण माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। तर अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या पोर्टलवरती यायचं आहे, महा टीईटी या पेजवरती यायचं आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला नवीन नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नवीन नोंदणी या ठिकाणी तुम्हाला युजर नेम तयार करायचा आहे। युजर नेम तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे टाकू शकता, तुमचं नाव, बर्थ डेट तसं टाकू शकता। त्यानंतर पासवर्ड तयार करायचा आहे, त्याच्यानंतर पासवर्ड तुम्हाला सेम टाईप करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाईप करायचं आहे, त्याच्यानंतर मधलं नाव म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव टाईप करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर टाईप करून OTP पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती OTP पाठवला जाईल। OTP टाईप करून नोंदणी करा, सबमिट रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नोंदणी करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा युजर नेम तुम्हाला पाहायला मिळेल, ईमेल ID पाहायला मिळणार आहे, कॅन्डिडेट नाव, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। तुमच्या मोबाईलवरती देखील तशी माहिती पाठवली जाणार आहे। एकदा स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण का लक्षात आहे की याच्यामध्ये पासवर्ड संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर लॉग इन करा या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जो ID आणि पासवर्ड सेव्ह केला तो तुम्हाला टाईप करायचा आहे। कॅप्चा जो येथे दिलेला आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाईप करून लक्षात घ्या, हो, कॅप्चा टाईप करून लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला फॉर्म भरण्यासाठीचं पेज ओपन होईल, तर यामध्ये अर्जावरील माहिती भरा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एकूण तुम्हाला पाहू शकता की 5 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे। वैयक्तिक माहिती, संपर्कासाठी माहिती, शैक्षणिक माहिती, परीक्षेसंदर्भातली माहिती, दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करा। तर अर्जदाराचे नाव आहे सर्वप्रथम तुम्हाला जसं 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती मार्कशीटवरती आहे तशाप्रमाणे तुम्हाला टाईप करायचं आहे। आईचं नाव टाईप करायचं आहे, नावात बदल असेल तर येस म्हणून संपूर्ण जे नाव आहे ते टाकायचं आहे, जर नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमची बर्थ डेट आहे ती ऑप्शनमधून निवडायची आहे। त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर,
तर एनरोलमेंट आय डी असेल तर टाकू शकता. त्यानंतर जेंडर आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी ऑप्शन आहे, तर या ठिकाणी तुमची कॅटेगरी टाकायची आहे. कास्ट सर्टिफिकेटचा क्रमांक आणि कधी सर्टिफिकेट इश्यू झालं ती संपूर्ण माहिती तुम्हाला सर्टिफिकेटवर पाहून सेव्ह अँड लक्षात घ्या सर्टिफिकेटवर पाहून टाकायची आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल. तर या ठिकाणी सर्व जो फ्लॅट क्रमांक आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. गावाचं नाव, जिल्हा आहे येणाऱ्या यादीमधून तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर जिल्हा निवडून झाल्यानंतर इतर जिल्ह्याची गरज नाही आहे, तालुका टाईप करायचा आहे, पिनकोड टाईप करायचा आहे. संपूर्ण माहिती टाईप केल्यानंतर दोन्ही ॲड्रेस येथे कायमस्वरूपी पत्ता आणि पत्रव्यवहारचा पत्ता जर दोन्ही एकच असतील तर येथे करेक्शन बॉक्सवरती अंडरटेकिंग बॉक्सवरती म्हणजे सेम ॲज दोन्ही ठिकाणी एकच ॲड्रेस देण्यासाठी या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर लक्षात घ्या शैक्षणिक माहिती टाकण्यासाठीचं पेज ओपन होईल. तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला माध्यमिक म्हणजेच 10वीची माहिती सगळ्यांना कंपल्सरी भरावी लागणार आहे. 12वीची माहिती देखील कंपल्सरी भरावी लागणार आहे. तर याच्यामध्ये प्रमाणपत्र क्रमांक, हॉल तिकीट नंबर, बोर्ड युनिव्हर्सिटी किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. उत्तीर्ण झाल्याचं वर्ष आहे ते तुम्हाला महिना आणि वर्ष निवडायचं आहे. त्याच्यानंतर एकूण किती गुण मिळालेले ते आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या एकूण किती गुणांची परीक्षा होती संपूर्ण माहिती टाकायची आहे. त्याच्यानंतर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा या ठिकाणी टिक करायचं आहे. त्याच्यानंतर प्रमाणपत्र क्रमांक, बैठक क्रमांक, बोर्ड्स युनिव्हर्सिटी नेम, उत्तीर्ण झाल्याचं वर्ष, एकूण किती गुण आणि किती गुणांची परीक्षा होती संपूर्ण माहिती तुम्हाला फॉर्ममध्ये टाकायची आहे. तर इथे एकूण 600 गुणांची किंवा 750 गुणांची परीक्षा असते. याप्रमाणे ही माहिती कंपल्सरी टाकायची आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला शैक्षणिक पदवी लक्षात घ्या. जर उमेदवार शैक्षणिक पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर मागील वर्षाच्या पदवी शिक्षणाची माहिती भरावी. म्हणजेच लक्षात घ्या की जे डी-एड बी-एड लक्षात घ्या विद्यार्थी करत आहेत, शेवटच्या वर्षामध्ये शिकत आहेत असे विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतात. तर डी-एड कॅन्डिडेटसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12वी लागते आणि बी-एड कॅन्डिडेट धारकसाठी लक्षात घ्या कमीत कमी पात्रता पदवी लागते. पदव्युत्तर पदवी असेल देखील तुम्ही भरू शकता. तर या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे. पदवी जर कुठली असेल ती निवडायची आहे. त्याच्यानंतर पाहू शकता निकाल आहे, त्याच्यामध्ये फायनल इयर, ॲपियर आहे किंवा पास आहे तो तुम्ही घेऊ शकता. बोर्ड युनिव्हर्सिटी आहे त्याचं नाव टाकायचं आहे, एकूण मिळालेले गुण आणि एकूण गुण तुम्हाला टाकायचे आहेत. पदव्युत्तर पदवीप्रमाणे देखील सेम, जर असेल तर तुम्हाला माहिती भरायची आहे, नसेल तर काही करायची गरज नाही. याच्यानंतर दुसरी महत्त्वाची पात्रता म्हणजेच व्यावसायिक शैक्षणिक पात्रता, प्रोफेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर ही महत्त्वाची बाब आहे. तर 2 पेपर असतात. तर याच्यामध्ये पहिला पेपर आहे इयत्ता 1ली ते 5वीसाठी, दुसरा पेपर आहे इयत्ता 6वी ते 8वीसाठी. पहिला पेपर जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही डी-एड उत्तीर्ण असला पाहिजे किंवा अंतिम वर्षामध्ये शिकत असला पाहिजे आणि दुसरा पेपर जर द्यायचा असेल तर तुम्ही बी-एड लक्षात घ्या कमीत कमी अंतिम वर्षामध्ये शिकत असला पाहिजेत आणि तुम्ही बी-एड उत्तीर्ण असला पाहिजे. या दोघांपैकी एक तुम्ही देऊ शकता. पहिला पेपर देण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पदविका आहे डी-टी-एड, डी-एल-एड, डी-एड ही घ्यायची आहे. इतर पदविका गरज नाही आहे. निकाल त्या ठिकाणी फायनल इयर, ॲपियर आणि पास. तर याच कॅन्डिडेटना हा अर्ज भरता येतो. पास असेल तर पास निवडायचा आहे. पास निवडला तर तुम्हाला पदविका बोर्डाचं नाव जे MSc पुणे आहे ते टाकायचं आहे. पदवी उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष टाकायचं आहे. एकूण किती गुण मिळाले, एकूण किती गुणांची परीक्षा होती त्या प्रकारे तुम्हाला माहिती टाकायची आहे. साधारणतः हजारांमध्ये मार्क आहेत, 1200 प्रकारचे मार्क असतात. पर्सेंटेज तुम्हालाच टाकायचे आहेत. त्यानंतर ग्रेड किंवा CGPK टाकू शकता, कंपल्सरी नाही आहे. सर्टिफिकेटचा क्रमांक नक्की येथे टाकायचा आहे. याचप्रमाणे जर तुम्ही ॲपियर असाल तर फायनल इयर ॲपियर हा ऑप्शन घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये युनिव्हर्सिटीचं नाव, त्यानंतर पदविका उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष. तर येथे जर तुम्ही ॲपियर असाल तर पहिल्या वर्षाची माहिती तुम्हाला भरायची आहे. पहिल्या वर्षामध्ये किती मार्क पडले, त्यानंतर गुण किती मिळाले ते टाकायचे आहेत आणि प्रमाणपत्र क्रमांक देखील तुम्हाला टाकायचा आहे. याचप्रमाणे जे कॅन्डिडेट आहेत दुसऱ्या पेपरसाठी अर्ज करतायत त्यांनी दुसऱ्या बॉक्सवरती क्लिक करायचं. तर या ठिकाणी बी-एड, BPED इंटिग्रेटेड कोर्स आहे तो निवडायचा आहे. एकूण निकाल आहे फायनल म्हणजे अंतिम वर्षामध्ये शिकत असतील तर फायनल इयर ॲपियर,
पास असाल तर पास हा ऑप्शन घ्यायचा आहे. बोर्ड युनिव्हर्सिटी निवडायची आहे, त्यानंतर पदवी उत्तीर्ण झाल्याचा महिना टाकायचा आहे, त्यानंतर एकूण गुण आणि त्याच्यानंतर मिळालेले गुण आणि एकूण गुण टाकायचे आहेत, पर्सेंटेज टाकायचे आहे आणि सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. जर ॲपियर असाल तर तुम्ही पहिल्या वर्षाची माहिती तुम्हाला भरायची आहे. सर्व माहिती चेक करायची आहे आणि खाली सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता की उमेदवाराची माहिती यशस्वीरित्या जतन करण्यात आलेली आहे. अशा प्रकारची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच्यानंतर जे एक्झाम सेंटर आहे ते तुम्हाला द्यायचे आहे. तर या ठिकाणी जिल्हा आहे, तुम्हाला येणाऱ्या यादीमधून तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर परीक्षा आहे, तर या ठिकाणी पेपर 1 साठी तुम्ही अर्ज करणार आहात का, 2 साठी अर्ज करणार आहात का किंवा दोन्ही पेपरसाठी अर्ज करणार आहात का, ही माहिती तुम्हाला येथे निवडायची आहे. तर एक पेपर आहे ते एक घेऊ शकता किंवा दोन्ही एकत्र घेऊ शकता. जर एक स्वतंत्र घेतलात तर लक्षात घ्या फी वेगवेगळी आकारली जाईल, दोन्ही एकत्र घेतलात तर फी कमी होईल. त्यानंतर परीक्षेचं माध्यम तुम्ही जे हवं ते घेऊ शकता. त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का, येथे येस म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली भाषा तुम्हाला अगोदर आल्याची पाहायला मिळेल, दुसरी भाषा देखील निवडायची आहे. दिव्यांग असाल तर येस म्हणून संपूर्ण माहिती त्या संदर्भात प्रकार आहे, त्यानंतर टक्केवारी आहे, संपूर्ण माहिती द्यायची आहे. कार्ड नंबर वगैरे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. माजी सैनिक असाल तर स्टेटस टाकायचा असेल तर संपूर्ण माहिती द्यावी लागेल, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. शहीद सैनिकाच्या पत्नी किंवा पाल्य किंवा त्यांचे कुटुंबीय असाल तो स्टेटस तुम्हाला टाईप करायचा आहे आणि परीक्षेतील गैरप्रकार आहे तो अंडरटेकिंग आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जुळे भावंड आहेत का, येथे पण तुम्हाला नो म्हणायचं आहे. त्यानंतर उमेदवार शिक्षण क्षेत्रामध्ये जर कार्यरत असेल तर या संदर्भात तुम्हाला माहिती टाकायची आहे. हा ऑप्शन ॲड झालेला आहे. येस असेल तर प्राथमिक शिक्षक आहे का, कुठला आहे का, त्याच्यानंतर व्यवस्थापन प्रकार आणि त्याच्यानंतर इतर असेल संस्थेचा प्रकार आणि त्याच्यानंतर संस्थेचा इतर प्रकार संपूर्ण माहिती टाकायची आहे. जर नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर छायाचित्र म्हणजे आयडेंटिटी प्रूफ आहे, तुम्ही काय देणार आहात, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन, वोटिंग कार्ड, पासपोर्ट यापैकी एक निवडायचं आहे आणि ओळखपत्र क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर संपूर्ण माहिती एकदा पाहायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर याच्यानंतर लक्षात घ्या डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे की येथे इंग्रजी आणि मराठीमध्ये स्वहस्ताक्षरातील नमुना देण्यात आलेला आहे. तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला हा नमुना पाहायला मिळेल. तर हा जो मजकूर आहे तो तुम्हाला एका पेजवरती लिहायचा आहे. इंग्रजी किंवा मराठी दोन्ही एक लिहू शकता आणि त्याच्या खाली आपली सही आणि डाव्या हाताचा अंगठा उमटवणे अनिवार्य आहे आणि फोटो स्कॅन करायचा आणि अपलोड करण्यासाठी येथे लागणार आहे. याचबरोबर तुमचा फोटोग्राफ 17 ते 51 KB पर्यंत असला पाहिजे. त्याच्यानंतर सही जी आहे ती देखील सेम असली पाहिजे, 17 ते 51. JPG लक्षात घ्या इमेज चालणार आहे. ओळखीचा पुरावा PDF फॉर्मॅटमध्ये 30 ते 500 KB पर्यंत आणि स्वयं हस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र जे आहे ते देखील JPG फॉर्मॅटमध्ये चालणार आहे. अशी सगळी डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर प्रिव्ह्यू देखील पाहू शकता. अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर शो प्रिव्ह्यू यावर क्लिक करायचं आहे. सर्व अपलोड करून झाल्यानंतर शो प्रिव्ह्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. संपूर्ण फॉर्म डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला एडिट करायचं असेल तर एडिट ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. जर एडिट करायचं नसेल तर प्रोसीड टू पेमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका पेपरसाठी 1000 रुपये फी असणार आहे आणि जर तुम्हाला लक्षात घ्या की दोन्ही पेपर कंबाईन देत असाल तर तुम्हाला 1200 रुपये इतका शुल्क आकारला जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. परीक्षा शुल्क भरा या टॅबवर क्लिक करायचं, अंडरटेकिंगवरती होय म्हणायचं आहे आणि त्यानंतर पेमेंटसाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. तुम्ही सगळ्यात सोपा QR चा ऑप्शन वापरू शकता. त्यानंतर QR ओपन करून तुम्ही लक्षात घ्या की हे पेमेंट आहे ते करू शकता. QR कोड तुमच्यासमोर ओपन होईल आणि तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल. येणारी PDF तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे TET परीक्षेचा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. TET संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.